गाजरचा हलवा तर खूप वेळा खाल्ला असेल, पण आज आपण गाजरच्या हलव्यापेक्षाही जास्त स्वादिष्ट एकदम रबडीसारखी गाजरची खीर बनवणार आहोत। याची चव अशी आहे की ती कायम लक्षात राहील। तर आपण आता ही खीर बनवायला सुरुवात करूया। गाजरची खीर बनवण्यासाठी इथे मी एक गाजर घेतले। आपल्याला एकच गाजर पुरेसं होईल। याची साल काढून घ्यायचे, बारीक किसणीने किसून घ्यायचे। इथे मी गाजर किसून घेतलं। आता गॅसवरती एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे। तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं। आणि आता यामध्ये किसलेली जी गाजर आहे ती घालायचं। गाजर तुपावरती छान 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं। यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे। एका गाजरासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घातले। दुधाला उकळी येईपर्यंत आपण कस्टर्ड पावडर तयार करून घेऊया। इथे 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे मी। यामध्ये 4 ते 5 चमचे दूध घालायचं आहे आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत, एकसारखं असं हलवायचं आहे। आता ही पेस्ट उकळलेल्या दुधामध्ये घालायची आहे। कस्टर्ड पावडरची पेस्ट यामध्ये घातल्यानंतर दुधाला एकसारखं असं उलथण्यानं हलवायचं आहे। कस्टर्ड पावडरमुळे दूध लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते। एकसारखं असं ढवळत याला 4 ते 5 मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे। हे बघा, दूध इथं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये मी साखर घातली आहे। अर्धा कप साखर इथे पुरेशी होईल। यानंतर वेलची पावडर घालायची आहे। 1 चमचा वेलची पावडर इथे मी घातली आहे। काही काजू आणि बदामाचे काप आहेत ते सुद्धा इथे घातलेत। हे सर्व एकदा मिक्स करूया आणि परत एकदा 2 ते 3 मिनिट ही खीर शिजवून घ्यायची। अगदी झटपट बनते, बनवायला सोपे आहे, पण याची टेस्ट खूपच छान आहे। मी तर म्हणेन तुम्ही एकदा बनवली तर रोज बनवून खाल। बघा, ही किती अशी रबडीसारखी घट्टसर झाली आहे। ही तुम्ही गरम गरम सुद्धा सर्व करू शकताय किंवा थंड झाल्यानंतर सुद्धा ही खूप छान लागते। तर रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।